तर मुळात असं आहे आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्यानं इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा. पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करता असं मला वाटतंय का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी मुळात तुम्ही याच्या वाटतं षडयंत्र लक्षात घ्या. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहे जे कोण आहेत ते, आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते. पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार. ज्या प्रायव्हेटायझेशन होतं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते. याकडचा सगळ्या गोष्टी कसं काय बघतात? 2019ला हा प्रस्ताव तयार झाला. आज जे बोंबलत फिरतायत, आता आज आमचा मोर्चा आहे तर दानवे तिथे गेलेत आयुक्तांकडे ना. आज जाग आली का दानवेना? इतके दिवस काय दानवे झोपा काढत होते? हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात जर खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पेंग्विन गँगनी केलेली. पेंग्विन गँगच याला जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला. आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करायला असं वाटतं ते पण त्यांची तरी ओढतायत. त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. मग याच्यासाठी आमचं रक्त सांडलं तरी आमची तयारी आहे. कसं काय बघताय गोष्टीकडे? तुम्ही निवेदन पण दिलं. मुळात असं आहे की मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये येतं. प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडनं गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना ह्या सुविधा देऊ. त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं, रस्ते आले, वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं. तुम्ही जर आमच्याकडनं जो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे. आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून. त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की हा जो काय तुम्ही हे केला तो गोष्ट रद्द करा आणि ह्याच्या उपर जर जबरदस्तीने कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सेनेची. मग 2-4 लोकांना जर आम्ही कानपडात मारली तर मग आम्हाला दोष देऊ नये. प्रोटेक्शन हॉस्पिटलपर्यंत असतं, घरी जाता येतं नसतं हे त्या स्टाफनी पण लक्षात ठेवायचं. पण एकंदर आपण पाहिलं गेलं, तुम्ही आज मंचावरून बोललात की इकडे महापौर नाही, इकडे नगरसेवक नाही, कुठे ना कुठे त्यासाठी कुठे ना कुठे प्रशासक जो आहे त्यांना एक वेगळा माज झाला असा तुम्ही उल्लेख केला. हो, आता मला सांगा ना, खरं तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे ठरली पाहिजे? ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवायचा अधिकार कोणाला आहे? सभागृहाला आहे. जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी ठरवू कशी शकता? बरं ठरवली तर मग विधानसभेत त्याची मंजुरी घेतलीत का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कायदेशीररित्या हे चूकच आहे पण मॉरली पण चूक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.